राम राम सेन जय सेवालाल. मित्रांनो, आज वुमेन्स डे आहे. सर्वात प्रथम माझ्या सर्व प्रिय मैत्रिणी आणि भगिनींना हॅपी वुमेन्स डे. आजचा ब्लॉग आपण त्र्यंबकेश्वर मंदिरला जात आहोत. हे आम्ही घरातून निघालो आहोत. आता गाडीतच मेहंदी वगैरे काढलो. परत हे मम्मी, दीदी, भैया आणि मी, बाबा सर्व जात आहोत. आता आमच्या गाडीत थोड्या वेळ CNG भरतो. तिथे हे क्यूटसा डॉगी दिसला. CNGला खूप मोठी रांग होती. थकले होते आम्ही. मग गाडीतून उतरून बघू शकता तुम्ही रांग किती मोठी आहे. हे CNG भरण्यासाठी रांग गाडीची. हे भैया, दीदी. मग परत आम्ही निघालो पुढे. हे आम्ही जात आहोत. मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत चला. माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा प्रेम आणि सपोर्टमुळे मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो, आम्ही नाशिकच्या जवळपास पोहोचलो. ही नाशिकहून सोलापूर जाणारी बस. हे मित्रांनो बघू शकता तुम्ही. आम्ही नाशिकला पोहोचलो आहोत. इथे खूप ट्रॅफिक होती. मग आम्ही ट्रॅफिकमधून निघालो. परत पुढे चाललो मित्रांनो आम्ही. हे बघा, नाशिक रोड हे हॉटेल आहे. इथे आम्ही जेवण केलो. मग आम्ही त्र्यंबकेश्वरला फायनली पोहोचलो. इथे आम्ही स्टे केलो. थांबलो आम्ही इथे अंघोळ पाणी वगैरे करण्यासाठी एक रात्र. हे दीदी हाय करत आहे. हे हॉटेल. इथे आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये ताफा सोडत आहोत. ही नदी आहे गोदावरी नदीचा उगम. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण गोदावरी नदीचा उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर जवळील कुशावर्त कुंड येथे गोदावरी नदी उगम मानला जातो. भक्त येथे पवित्र स्नान करून मग मंदिरात दर्शन घ्यायला जातात. हे सर्व स्नान करत आहेत. आम्ही पण मध्ये जाऊन दर्शन वगैरे केलो. आता आम्ही आलो आहोत शिर्डीला. हे बघा साईबाबा शिर्डीचे. हे बघा, खूप छान शिर्डीचे पण आम्ही दर्शन केलो. इथे साईबाबाची मंदिर होती. ही एलिफंट. हा साईबाबा मंदिर आतमध्ये असा आहे. हे आम्ही आता रांगेत गेलो. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही भोजन करण्यासाठी दुसऱ्या लाईनमध्ये आलो. इथे आम्ही सर्व भोजन करण्यासाठी आलेलो आहोत. इथे आम्ही हे जेवण करत आहोत. ही मम्मी येत आहे. आम्ही सर्व इथं भोजन करण्यासाठी पोहोचलो. भोजन झालं. दिवस अंधार होत होता. हे संध्याकाळचा व्ह्यू खूप चांगला आहे. बघू शकता तुम्ही. हा किती छान दिसत आहे ही रांग. परत मित्रांनो, जाता जाता आपण त्र्यंबकेश्वर मंदिरामधले आतमधले हे व्ह्यू आहे जे LED TV मध्ये दाखवत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या ठिकाणी आहे. नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगामध्ये ब्रह्मगिरी पवित्रच्या पर्वताच्या पायथ्याशी बसलेले आहे. हे मंदिर भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे असलेले शिवलिंग विशेष आहे कारण हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिरात काही विशेष पूजा केल्या जातात, जसे की काल सर्पदोष पूजा, त्र्यंबकेश्वर अभिषेक, रुद्राभिषेक अशा वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा. आणि यानंतरचा व्हिडिओ मी माझ्या लग्नाचा ब्लॉग आणू का सांगा. कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.